एवढी मोठी लोखंडाची तोफ बघितली ती पण विजापूरमध्ये. चला सांग तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. त्याआधी आपल्या आईडला फॉलो करा. गावची यात्रा 2 दिवस आलती, त्यामुळे सगळे आपले गावकरी निघाले आज विजापूरला देव आणायसाठी. त्यासाठी चाललो होतो विजापूरला. विजापूरला जाताना तर आपली गावकरी गाठ पडली, त्यांची गाडी घेतली डायरेक्ट निघालो विजापूरला. जाताना मग गाडीला पेट्रोल लागतं म्हणजे सगळ्यात आधी पेट्रोल टाकून घेतलं. तिथनं थोडं पुढे गेले आपल्या गाड्या गरम झाल्या, त्यामुळे थांबलेलो. तिथं पण आपली गावकरी गाठ पडली. तिथनं मग डायरेक्ट निघालेलो विजापूरकडे. तेवढ्यात आपल्याला मावळा अकॅडमीचे मोठे सर कदम सर गाठ पडले. तिथनं थोड्या वेळ प्रवास करून पोहोचलेलो डायरेक्ट विजापूरमध्ये. विजापूरमध्ये तर पोहोचलेलो, पण परत अजून गाडीत पेट्रोल टाकायचं होतं आपल्याला, म्हणून आलो डायरेक्ट पंपावर. पेट्रोल टाकून तर मागायला आपली मित्र कंपनी गाठ पडलेली आहे विजापूरमध्ये. त्यांची घेतली गाठ आणि तिथनं डायरेक्ट निघालो आपण विजापुरातली चिमणी फेमस बघायसाठी. पोरांचं तर वर चढता चढता पाय दुखायला लागलं, म्हणून वर जाऊन तर बसलेली डायरेक्ट एका कोपऱ्यात. तुम्हाला म्हणलेलो एवढी मोठी लोखंडाची तोफ बघा का, ही लोखंडाची तोफ आहे ती. ही तोफ तर तुम्ही बाहेरनं बघितली, थांबा तुम्हाला आतून दाखवतो. आतनं अशी दिसत होती तोफ, त्यात पण थोडी थोडी माती होती. तिथनं बघिल तर सगळं पूर्ण विजापूर क्लिअर कटच दिसत होतं. तिथनं आपल्याला डायरेक्ट जायचं होतं देवाची पाठी तयार करते तिथं. तिथनं पोचलो आपल्या मित्रांसोबत देवाची पाठी तयार करते तिथं. पाठी तर तयार करायला चालू होत्या तिने पण देवांच्या. आता देवाची तर पूर्ण तयारी झाली, आता देव येणार होतं, त्यामुळे सगळी मित्र कंपनी वाट बघत बसलेली. तेवढ्यात देवाचं आगमन झालं. आता इथनं विजापूर मधनं डायरेक्ट मरोड्यापर्यंत असतं, सुट्टीच नाही, डायरेक्ट नॉनस्टॉप. तेवढ्यात आपला मित्र कशी बुलेट वाजवतोय बघा. मला जर ह्याच्या पुढचा पार्ट 2 बघायला असलं तर आपल्या आईडला फॉलो करून घ्या बरं का. पार्ट 2 उद्या दुपारी येणार आहे बरं का.